डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन आणि BSNLच्या सेवेत असताना माणसं जोडण्याचं काम केलेली ही माणसं नुकतीच जागतिक दूरसंचार दिनाच्या निमित्तानं एकत्र आली होती. दूरसंचार दिनाचं औचित्य साधून यंदा सलग दुसऱ्या वर्षी स्नेहमेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या स्नेहमेळाव्याची सुरुवात करण्यात आली. या निमित्तानं BSNLच्या सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत एकमेकांना भेटत जुन्या आठवणींना उजाळा देत सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गाणी, कविता, चुटकुले, नाट्यछटा सादर करत या स्नेहमेळाव्यात वेगळेच रंग भरले. एक आले होते, त्यांना जरा आंघोळीला साबण वगैरे चांगला लागतोय. सावंतवाडीच्या लॉजवर उतरले होते. त्यावेळी लॉजला असं साबण विकून देण्याची प्रोव्हिजन नव्हती. म्हणजे त्याला माहीत असेल नसेल माहीत नाही. मग त्या साहेब कर्नाटकमध्ये असल्यामुळे त्यांना ते म्हैसूर सँडल सोप लागायचा. मग त्यांनी अण्णांना सांगितलं पांडुरंग साहेबांनी की अण्णा कुणाला तरी सांगून ते म्हैसूर सँडल सोप आणायला सांग. म्हैसूर सँडल सोप आणायला आप्पा आणि उत्तम कांबळे आले दोघं करणार. तर ते त्यांना सांगितलं ते म्हैसूर सँडल सोप लिहून देतील तर लॉजवर राहिले. त्यांनी ते म्हैसूर बी सोडला आणि सोप बी सोडला आणि सँडल तेवढा ऐकला. अनहद ग्रुपच्या सहकार्यानं रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थितांनी मनमुराद दाद दिली. यावेळी घेण्यात आलेल्या फनी गेम्समधील विजेत्यांना विजय पवार यांच्या हस्ते श्रीकांत बामणीकर लिखित प्राकृतिक चिकित्सा हे पुस्तक बक्षीस म्हणून देण्यात आलं. अमृत देसाई, शंकर मुर्गी, विजय पवार, राजू खद्रे, प्रकाश पत्की, राज भडकुंबे, भिकाजी वाडकर, MR शिंदे, सुरेश देसाई, BS पाटील, तानाजी गंदवाले आदींनी या स्नेहमेळाव्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. 15 ते 3 वर्षांपासून सेवानिवृत्त झालेल्या 200 जणांनी या स्नेहमेळाव्यात उत्साहानं सहभाग घेतला.